देव आलाय, देवाने सांगितलंय वरच्या 3ऱ्या मजल्यावर खाली उडी मार, तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल. कशाचं डोंगलाचं कल्याण होतंय महाराज? हात मोडेल, पाय मोडेल, नाही तर आम्ही जग सोडूनच निघून जाऊ. ठीक आहे ना? इतकंही बोळ राहायचं नाही का? कारण तेवढी श्रद्धा आणि आता आमचं चित्त स्थिर राहिलेलं नाही. म्हणून पुन्हा जाता जाता सांगून जाते, इतकं सुंदर राहा, शुद्ध मनानं राहा, शुद्ध चित्तानं राहा, वृत्तीनं वागा, सन्मानानं वागा. माईबापू परस्त्रीला बहिणी समान माना. आणि माईबापू जर तुमचं वागण्यामध्ये कर्मामध्ये सत्य असेल तर देव सुद्धा तुमच्या पाठीशी राहील. माईबापू खोटी लबाडी केली ना तर ते चुकीचं कर्म परत तुमच्याकडे येणार आहे, हे मात्र विसरू नका. जर तुम्हाला इथं सुटका मिळाली, मी म्हणते कर्म चुकीचं केलं, काहीतरी चुकला आणि माईबापू त्याचं कर्म परत फेड करण्याच्या आधी समजा हा चुकून गेला म्हणजे श्वास संपले आणि देह सोडला, निघून गेला. माईबापू तुम्ही जरी निघून गेला तर पुढच्या जन्मात तुम्हाला त्या कर्माचं परत फेडफळ घ्यावंच लागेल, भोगावंच लागेल. तुम्हाला नाही त्रास झाला तर पिढीला त्रास होत असतो. म्हणून सात्विक राहा, सात्विक राहा, नामस्मरण करा, दान करा. आणि माईबापू दानानं सुद्धा अनेक चित्त शुद्ध होते आणि भक्ती शुद्ध होते, नवे नवे आपली लक्ष्मी सुद्धा शुद्ध होते. म्हणून आम्ही कोणाला दान करतो हे सुद्धा बघायचं. उगीच एखाद्याचं पोट भरलंय आणि घ्या एक गुलाबजाम, अर्धा घ्या घ्या घ्या, अरे उलटी व्हायची वेळ तुम्ही त्यालाच म्हणताय जेव्हा जेव्हा खा खा. ते दान महत्वाचं नाही, दान योग्य ठिकाणी झालं पाहिजे की त्या दानाचा योग्य वापर झालाय. ठीक आहे ना? तुम्ही पैसे देताय, दान देताय, परंतु दिलेला पैसा हा योग्य मार्गाचा आलाय का नाही हे सुद्धा आम्हाला बघावं लागेल का? कारण ज्यानं दान दिलं ते जर चुकीच्या ठिकाणी गेलं, तुम्ही म्हणाल महाराजांनी रात्री सांगितले दान करा, हे 500 रुपये आणि काय तुला मला सुप्त पेची तेवढी पिऊन ये. योग्य दान आहे का महाराज? दान केलं, 500 दिले, परंतु 500ची पुरी वाट लागली. बाई बाबा इतकं पेलं, घरातल्यांना सुद्धा गावं ना, ते नाल्यात पडलं का रस्त्यात पडलं, ते तसंच उचलून घरी न्यावं लागलं. हे दान कामाचं नाही. त्या व्यक्तीला तर दोष आहेच आहे, परंतु ज्या हाताने ते दान झालं ना त्या दान करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्रास आहे, हे मात्र विसरू नका. तुम्ही म्हणाल महाराज घाबरावायला आलंय का? काही इथं घाबरावायचं नाही, शास्त्र सांगून जाते.